मी स्वाती जमदडे मुखनायक न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते आणि आज आपण पाहणार आहोत एक विशेष बातमी। दिग्रस येथे 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्मीय उपवरवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यामध्ये एकूण 188 वधूवरांनी आपला परिचय दिला। या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी मिलिंद मानकर, या मेळाव्याचे प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर अनिता कांबळे पुसद, या मेळाव्याचे संयोजक राजेंद्र शेळके, रवी तुपसुंदरे, केटी जाधव सर यांच्यासहित काही कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। मेळावा अत्यंत यशस्वीपणे पार पडल्याने बौद्ध धर्मीय लोकांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाल्याचे कार्याध्यक्ष सदानंद आठवले यांनी कळवले आहे। माझा व्यवसाय आहे। मी फ्री देसी वॉटर फिल्टर सर्व्हिसिंग व रिपेअरिंग याचे काम करतो। दिग्रसमध्ये कार्यरत आहे। माझं शिक्षण झालेलं आहे, 12वी पास आहे मी। आणि पुढचा व्यवसाय माझा म्हणजे भावानुसार माझा व्यवसाय आणखी मोठा होऊ शकतो, कारण की मी त्याचं जे शिक्षण करत आहे त्याला मी शिकवत आहे। ते बँकिंगमध्ये म्हणजे बँकिंगचे आता त्यानं एक्झाम दिलेले आहे, तरी ते एक पेपर पास झालेला आहे आणि दुसरा त्याचा सुरुवात म्हणजे चांगलीच आहे, तरी तो लागू शकतो आणि माझा व्यवसाय जे आहे ते वाढू शकतो। आणि माझं इन्कम आहे महिन्याचं, माझं सांगायचं म्हणलं तर माझं महिन्याचं इन्कम आहे 10 ते 15,000 पर्यंत मी महिन्याचे कमवतो आणि माझे घर चालवत असतो। ठीक आहे। विजय सरकार हे ते बटन चालवत होते आणि जुमडे साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की ज्या गावामध्ये ते जायचे तिथं आंबेडकर चळवळीची अगदी प्रारंभ करायचे आणि दिग्रसला पहिल्या झाल्याची म्हणजे कर्मचारी संघटना स्थापन केली आणि मग तिथं फार 2 विवाह मेळा झाले। त्याचे साक्षीदार गौतम तुपसुंदरे असतील तर त्याचंही लग्न आपल्या या मेळाव्यामध्ये झालेले आहे। अशी या दिग्रस शहराला विवाह करण्याची आणि परिचय करण्याची परंपरा आहे। पाऊल उचलण्याची एक काय असते, एक योग्य वेळ असते, समोरची दिशा त्याच्यावर निर्धारित असते। एक उदाहरण देते मी या ठिकाणी आणि थांबते, कदाचित पुढच्या कार्यक्रमाला नक्कीच उशीर होईल त्या ठिकाणी मी अपडेट करेन। कुमारी राजश्री महादेव रंबे, मुक्काम डोळंवाडी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ, BSc ॲग्री आहे, BSc ॲग्रिकल्चर आणि जन्मतारीख आहे 18/6/1998, उंची आहे 5 फूट, वजन आहे 46 किलो। दुसरी एक विशेष बातमी। दिग्रस तालुका बार असोसिएशनच्या वतीने आज मोफत बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश संतोष जयस्वाल तसेच दिग्रस बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट केशव वानखडे सोबत ॲडव्होकेट प्रवीण ढाले आणि सर्व वकील मंडळी उपस्थित होती। तरी सर्वांनी या बॉडी चेकअप शिबिराचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष यांनी सांगितले। दिग्रस तालुका बार असोसिएशन दिग्रस मार्फत आयुर्वेद लाईफ केअर फ्री चेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश श्री संतोषजी जयस्वाल हे अध्यक्षस्थान ग्रहण करतील असे मी त्यांना विनंती करतो। आपल्याला आज लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर जयप्रकाश द्विवेदी, ते सुद्धा त्यांचं काम मी त्यांना विनंती करतो। तसेच मंचावर उपस्थित दिग्रस तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री वानखडे साहेब, ढाले साहेब आणि आपल्या दिग्रस तालुका बार असोसिएशनचे इतर सर्व उपस्थित सभासद व इतर डॉक्टर लोक जे आपल्याला आज त्यांची निस्वार्थ सेवा पुरविणार आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोषजी जयस्वाल यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी ॲडव्होकेट RB राठोड यांना आमंत्रित करतो।
विभाग यांचं स्वागत करण्यासाठी मी ॲडव्होकेट गणेश दुर्गे यानंतर यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या जे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आमचा मूल हेतू आहे की लोकांना हे आपली काळजी नसते म्हणजे असं बघतो कामाचा ते गुंतलेला असतात टाईम भेटत नाही म्हणून बऱ्याच डिझिजेस त्यांना होत असतो आणि त्याच्यावर त्यांचं लक्ष जात नाही आणि मग जास्त झाल्यावर त्यांना समजतो किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याची पाळी येते तेव्हा ते सगळं त्यांना तेव्हा कळतो की पहिलं काहीतरी केला पाहिजे होता तपासणी केली पाहिजे होती पण ही निष्काळजीपणा भरपूर म्हणजे आपला खर्च पण होतो त्याच्यामध्ये आणि बरेच टाईम जीव पण गमावतो माणूस तर ह्यासाठी ह्याचा हेतू आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही 6 वस्तू फ्री चेकअप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये डायबिटीज आहे ब्लड प्रेशर आहे नाडी परीक्षण आहे प्रवृत्ती परीक्षण आहे भोजन सल्ला आहे BMI आहे बॉडी फॅट आहे इव्हन ऑक्सिमीटर ऑक्सिजन लेवल पल्समीटर पण त्यांचं तपासणी होईल तर हे सगळं चेकअपचा आपण भरपूर लाभ घ्यावा मित्रासाठी आणि बंधुभगिनीसाठी हे आरोग्यविषयक मोफत शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीची अतिशय आवश्यकता आहे आपल्याला याच्यासाठी की बरेचसे रोग असे असतात की आपल्याला कळत बी नाही ज्यावेळेस आपल्याला कळतात त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते म्हणून आजच हे चेकअप जर झालं आपल्या बॉडीची जर आपल्याला सिच्युएशन आपल्याला कळली तर आपले पुढील अनर्थ टळण्याकरता अतिशय जरुरी आहे म्हणून माझी सर्व बारच्या सदस्यांना विनंती आहे की आज या शिबिर जे आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपली जे तपासणी आवश्यक जेवढ्या आहे तेवढ्या करून घ्यावं आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं की आमचा उद्देश काय आहे हा शिबिर घेण्यामागचा त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण टेस्ट करतो हे टेस्ट याच्यासाठीच आहे कि कहीं देर ना हो जाए उससे पहले ही अगर हमको ये पता चल जाए कि वेयर देर इज़ अ रॉन्ग देर इज़ अ रेमेडी तर रॉन्ग काय आहे हे आपल्याला हे आजच्या आपल्या सायंटिस्ट म्हणा डॉक्टर म्हणा पॅथॉलॉजिकल टेस्ट म्हणा याच्यामधून आपल्याला कळणार आहे आणि ह्या मार्गातूनच आपल्याला हेल्थ इज वेल्थ याला परिणाम द्यायचा आहे आपल्याला जुन्या श्लोकमध्ये डॉक्टर लोक नेहमी सांगतात की सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् भाग्यवती हा मोठा कार्य घेऊन हे डॉक्टर लोक आपल्याकडे आलेले आहेत यांचं काय कार्य आहे हे आपण कोरोना काळात पाहिलं आहे जेव्हा सर्व देवांचे दार बंद झाले होते फक्त हाच दार उघडा होता डॉक्टर लोकांचा मेडिकलवाल्यांचा तर ह्या लोकांनी जी सेवा आपल्याला दिली टोटल अहर्निशम सेवा माहेसारखा यांनी काम केलं म्हणून मी सर्व डॉक्टर फ्रॅटर्निटीचे मी अभिनंदन करतो सर्व जनतेतर्फे यांचे अभिनंदन करतो आणि याच्या सेवेला नमस्कार करतो यांची सेवा अशीच अविरत राहावी आणि यांना अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट लाईफ मिळावं अशीच देवाचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला आणि याच्या पुढं या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा या आशेने मी आभार प्रदर्शनासाठी श्री ॲडव्होकेट प्रवीण डाले यांना आमंत्रित करतो. इथे आलेली संपूर्ण मुंबईहून आलेली टीम डॉक्टर आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयस्वाल साहेब आणि माझे इथे सहकारी सगळे वकील मित्र आणि कर्मचारी न्यायालय आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला लाल
जास्त जड खाल्ला नियमित आहार घ्या. ठीक है हाँ घरपोच तेजस्वी आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी, जनसामान्याच्या हितासाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल. धन्यवाद.